होलसेलवाला भाजी मार्केट. साफ केलेले शेंगात माती बिती काय नाही. आणि इकडे आहे बंडा. हा चेरी टोमॅटो आहे. 500 रुपयाचा हिशोब तुम्ही लावा. कांदे एवढं वाटतंय ना ते. पाकळी बघा ना कशी सुटलेली पाकळी आहे. पावसाळा थोडं ओलसर आलाय. कोणी वापरत असेल मला नक्की कमेंट करून सांगा. जास्त कोणी घेणार तर अजून कमी भावाने मिळणार. तुम्ही जेवढ्या भाज्या आपण बघितल्या तर सर्वांचे टोमॅटोच्या क्रेडच्या क्रेड आहेत. किलोमध्ये किती बसतील? एकदम जास्त घेतले तर रेट कमी पण होईल. इथे तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता. पावसामुळे ना रेट कमी झालेले आहेत. हे होलसेलवाला मार्केट आहे पूर्ण. पावसाळ्यात भाज्या कुठल्या त्या पण बघू. नमस्कार मंडळी. तर मी आत्ता आहे कल्याणच्या APMC मार्केटमध्ये आणि आपल्या पाठीमागे आहे भाजी मार्केट. APMCचं होलसेलवाला भाजी मार्केट. आणि त्या मार्केटमध्ये आपण आलो आहोत. मार्केट ते एक्सप्लोर करणारच आहोत. सोबत आपण भाज्या पण घेणार आहोत. आपल्या थोड्याफार भाज्या घ्यायच्या आहेत. आणि आजची तारीख आहे 3 ऑगस्ट 2026. आणि आजच्या दिवशी कल्याणच्या APMC भाजी मार्केटमध्ये काय रेट आहेत भाज्यांचे ते सर्व आपण बघूया. आणि या पावसाळ्यात भाज्या कुठल्या त्या पण बघूया. सुरुवातीला दिसतात पालेभाज्या. कोथिंबीर दिसलं. कशी जुडी दादा? 20 रुपये. बघा 20 रुपये कोथिंबीरची जुडी आहे. जुडी बघा केवढी आहे ती. चुका आहे बघा. हा 10 रुपये जुडी आहे फक्त चुक्याची. आणि कांद्याची पात कशी आहे दादा? कांद्याची पात आहे ती 20 रुपये. एकदम ताजे कांदे. अजून कांदे खाली फुटले पण नाही आहेत बघा. मूळ फक्त आलेलं आहे. आणि ती ही पात आहे 20 रुपयाला ही जुडी आहे कांद्याच्या पातीची. आणि इकडे पालकची जुडी आहे ती 10 रुपये जुडी आहे पालकची. असे हे पालेभाज्या सुरुवातीला दिसल्यात आपल्याला. कांदेवाले पण आहेत तिकडे, कांदे बटाटेवाले. पण त्यांचं होलसेलवाला मार्केट दुसरं आहे बाजूल्याकडे. ते पण आपण एक्सप्लोर करूया. असं हे होलसेलवाला मार्केट आहे पूर्ण कल्याणचं भाजी मार्केट. होलसेलमध्ये बघा अशा पॅकिंग करून ठेवलेल्या पॅकेट आहेत. भाज्या सर्व ह्या पॅकिंग करून ठेवलेल्या. होलसेलमध्ये जर तुम्हाला शिमला मिरची घ्यायची आहे तर 50 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि 10 किलोचं हे पॅकिंग आहे. कुठलं पण पॅकिंग आहे. 10 किलोचं आहे शिमला मिरचीचं. बघा ही मोठीवाली 40 रुपये आहे. छोटीवाली घेतली तर 50 रुपये किलो होलसेलचा रेट आहे. आणि मिरची कशी आहे दादा? 30 रुपये 30. हे बघा ही 30 रुपये फ्राय मिरची. फ्राय करतो ना आपण ती 30 रुपये. आणि 10 किलो सर्व पॅकिंग ना? 10 किलोचंच पॅकिंग. ये नाही 12-13 किलो होऊ देत आहे. 12-13 किलो पण होऊ शकतं हे पॅकिंग. एवढा किलो इकडे केवढा कसा आहे तो? 30-35. आजचा रेट काय? आजचा रेट बघा एवढा आहे. 30 रुपये किलोचा रेट आहे होलसेलमध्ये. आंबा बैगन आहे. ते कसे आहे? 30 रुपये 25 रुपये. आजचा रेट 25 रुपये. बघा 25 रुपये आजचा रेट आहे. लांबडीवाली वांगी आहे. आणि पॅकिंग तेच आहे 10 किलो ते 12 किलोपर्यंत. इकडे काकडी आहे होलसेलमध्ये 16 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आजचा रेट आहे. पावसामुळे ना रेट कमी झालेले आहेत खूप. दादा सांगतोय मंदी आहे ना पावसामुळे. एकदम कमी आहे रेट सध्या मार्केटमध्ये. एकदम रिजनेबल रेट आहे. एकदम रिजनेबल रेट आहे. आणि इकडे दुधी आहे. एकदम गावठी दुधी आहे म्हणतो दादा. आणि आजचा रेट आहे 16 रुपये ना? बघा 16 रुपये किलोचा रेट आहे आजचा. पण पूर्ण पॅकिंग घ्यायला लागेल पुरं 10 किलोचं. दूधचा रेट नाही हा होलसेलचा रेट आहे 16 रुपये. आणि कोबी कसा आहे दादा? बघा आजचा रेट आहे 15 रुपये कोबीचा. आणि हे जवळजवळ 40-50 किलोचं पॅकिंग असेल ना हे. बघा 50 ते 55 किलोचं पॅकिंग आहे कोबीचं. असं होलसेलवालं मार्केट आहे. होलसेलमध्ये सर्व. तोंडली कशी आहे दादा? तोंडली आहे ती 40 रुपये किलो. आणि कितीचं पॅकिंग आहे? किती किलो आहे? 15-16-18. बघा 15 ते 18 किलोपर्यंतचं पॅकिंग आहे. आणि जसं वजन भरेल तसं तुम्हाला रेट द्यायचा आहे. किलोचा रेट मी तुम्हाला सांगितलेला आहे आजचा. खरं तोंडली आहे तिकडे. आणि इकडे भोपळा आहे. हा तुम्हाला 15 रुपये किलोने मिळणार आहे. परत सांगतो आहे सर्व होलसेलचे रेट आहेत. होलसेलचे भाव मी तुम्हाला सांगतो आहे. आणि एकदम स्वस्त झाले आहेत भाज्या होलसेलमध्ये. आता रिटेलचा पण भाव आपण बघूया पुढे जाऊन तिकडे रिटेलमध्ये विकतात त्यांच्याकडनं. आणि इकडे घेवडा आहे तो 50 रुपये किलो. इथे तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. रिटेलचा रेट मी तुम्हाला सांगतो. आणि 40 रुपये किलो शिमला आहे. आता मगाशी आपण जो बघितला तो 50वाला होता, 40वाला होता. आता ह्याची क्वालिटी थोडीशी लोअर असणार आहे. जो होलसेलवाला बघितला ना तो चांगली क्वालिटी, सुपिरियर क्वालिटी, 1 नंबर क्वालिटी. त्या मार्केटमध्ये तुम्हाला होलसेल पण मिळतं आणि रिटेलमध्ये पण माल मिळतो. होलसेलवाले पण आहेत आणि असे रिटेल विकणारे पण आहेत इकडे. इकडे लॉटमध्ये भोपळे आहेत. तेवढ्यात भोपळे बघा. कसा आहे भोपळा मामा? 20 रुपये किलो भोपळा आहे. कुठला पण घ्या. आणि असाच निघणार सगळा भोपळा 20 रुपये किलो. आणि तुम्ही किलो घेऊ शकता, 1 किलो घेऊ शकता, 10 किलो घेऊ शकता, 20 किलो घेऊ शकता. एकदम जास्त घेतले तर रेट कमी पण होईल. म्हणजे तुम्हाला रिटेलमध्ये पण मिळेल, होलसेलमध्ये पण मिळेल. सुरण कसं आहे दादा? बघा सुरण आहे ते 60 रुपये किलो. आणि कोळा
पोळा आहे तो 50 रुपये किलो. हे रेट आहे तिकडचे. आजचे रेट मी तुम्हाला सांगतोय सर्व. उद्या वेगळे असू शकतात, आठवड्याभरात बदलू शकतात. हे टोमॅटो आहेत जे तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहेत. चांगले टोमॅटो आहेत गावठी, पण सगळे पिकलेले आहेत. 40 रुपये किलो. लिंब कसे दादा? लिंब आहेत की 50 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतील? ओके. एक किलोमध्ये ना काही 20 पण बसतील. म्हणजे अशा तुम्ही मोठ्या साईजची घेतली तर 20 पण बसतील आणि एकदम छोट्या साईजची घेतली तर 40 पण बसतील. डिपेंड आहे. पण 20 तर लिंब बसतील किलोमध्ये. 40 रुपये किलोचा आजचा रेट आहे. आणि असं तुम्हाला इथे होलसेल रिटेल सर्व काही मिळते. आणि इकडे कणसं आहेत की तुम्हाला 50 रुपयाला 6 कणसं मिळतील. तर पावसाळ्यात त्याला जास्त डिमांड आहे बुट्टाला. 50 रुपयाची 6 सांगतात दादा. हे काकडी कशी आहे? काकड़ी एक काकड़ी हम लोग बेच रहे हैं 100 का 5 किलो. बघा 100ला 5 किलो म्हणजे 20 रुपये किलो काकडी आहे. आणि किलो वगैरे तुम्ही घेऊ शकता. असं नाही की भरपूर होलसेलच घ्यायचं. रिटेलचा रेट वेगळा राहणार. बरोबर आहे. होलसेलचा रेट वेगळा राहणार. इकडे बघा टोमॅटोच्या क्रेडच्या क्रेड आहेत. कसे किलो आहेत आज? किलो जाळी भेटतो. हां कशी? 400 रुपये. 400 रुपये जाळी. जाळीमध्ये किती किलो? 25 किलो. बघा 25 किलोचा माल आहे. काय म्हणताय? बघा जरा हलका माल आहे म्हणून 400 रुपयाला आहे. आणि जाळीमध्ये 25 किलो माल भेटेल तुम्हाला. जाळीचं वजन सोडून का जाळी पकडून? जाळी सोडून म्हणजे क्लिअर माल 25 किलो. क्लिअर माल तुम्हाला 25 किलो मिळेल. आणि 400 रुपये सध्या रेट सांगतात. मग चांगली क्वालिटी असेल तर 600 रुपये. टोमॅटो तर आहेत मार्केटमध्ये भरपूर, पण सध्या रेट पण आहे टोमॅटोला चांगलाच. आणि इकडे 300 रुपये जाळी आहे. साईज बघा टोमॅटोची छोटी साईज आहे. 300 रुपये जाळी म्हणजे 25 किलो टोमॅटो तुम्हाला 300 रुपयाला मिळतील. म्हणजे ऑलमोस्ट 10-12 रुपये किलोचा रेट होऊन जायला. पण शेवटी काय आहे बघा, क्वालिटी साईज सर्व मॅटर करतं. ते बीट आहे 100 रुपये 2.5 किलो. गाजर आहे ते पण 100 रुपये 2.5 किलो म्हणजे 40 रुपयाला किलो. बघा 40 रुपयाला किलो मिळेल तुम्हाला. बीट घ्या किंवा गाजर घ्या त्या दादांकडे. इकडे आहे शेवग्याची शेंग. हे 50 रुपयाला अर्धा किलो आहे. 100 रुपयाला किलो शेवग्याची शेंग. शेवग्याच्या शेंगेचे भाव आता हळूहळू परत वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि हे पापडी बघा, पापडी आहे 40 रुपये अर्धा किलो. किलोचा काय भाव? 80 रुपये. बघा 200 रुपयाला 2.5 किलो. 40 रुपयाला अर्धा किलो. 100ला 1.25 किलो. 200ला 2.5 किलो पापडी. कशी आहे? बघा परसबी पण आहे ती 40 रुपये अर्धा किलो. 200 रुपयाला 2.5 किलो. इकडे आवळा घेतला दादानी. कसा आवळा? हां बघा आवळा पण आहे तो 200 रुपये 2.5 किलो. 40 रुपये अर्धा किलो. आता इकडे जेवढ्या भाज्या आपण बघितल्या तर सर्वांचे भाव ऑलमोस्ट सेमच आहेत या सगळ्यांचे. 40 रुपये अर्धा किलो. 200 रुपये 2.5 किलो. भाज्यांचे भाव जे दिसत आहेत ते आहेत समोर, तुमच्या समोरच आहेत. आणि इकडे रताळी आहेत पाठीमागे. आषाढी एकादशी जरी संपली असली तरी आता श्रावण महिना येणार आहे तेव्हा पण ही लागणार आहेत. त्या श्रावणात बऱ्याच लोकांचे बरेच उपवास असतात तेव्हा पण ही रताळी लागणार. आणि हे 200 रुपयाला 2.5 किलो म्हणजे 40 रुपयाला अर्धा किलो. 80 रुपये किलो. इकडे आहे फ्लॉवर जो तुम्हाला 16 रुपये किलोने मिळणार आहे. पूर्ण गोणी घ्यायची. होलसेलचा रेट मी तुम्हाला सांगतो आहे. आणि 28 ते 35 किलोपर्यंत माल मिळेल तुम्हाला या गोणीमध्ये. कोणत्यात 28 असेल तर कशामध्ये 35 असेल, 33 असेल, 32 असेल. पण जेवढा असेल तेवढा पैसे द्यायचे. 16 रुपये किलोने तुम्हाला हा फ्लॉवर आहे. बघा दादा सांगतो जास्त गोणी घेणार तर अजून कमी भावाने मिळणार तुम्हाला. 16पेक्षा पण कमी होऊन जाईल. एखादी गोणी घेतली तर 16 रुपयानेच मिळेल तुम्हाला. इकडे टोमॅटो आहेत जे तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहेत रिटेलमध्ये. कारली आहेत ती पण 40 रुपये किलोचीचा रेट आहे आजचा. 40 रुपये किलो. इकडे वांगी दिसत आहेत ही पण 40 रुपये किलो आहे. पण तिची सिमला मिरची आहे ती 60 रुपये किलो आहे. बघा रिटेलमध्ये पण भाव वेगवेगळे आहे. मागे आपण 40 रुपये किलो सिमला बघितलेली ही 60 रुपये किलो आहे. तर क्वालिटीमध्ये फरक असू शकतो. इकडे बघा हे सिमला आहे हा 60 रुपयाला पाव किलो आहे. 240 रुपये किलो म्हणजे 200 रुपये किलोपर्यंत मिळेल तुम्हाला पूर्ण किलो घेतलं तर. हा 60 रुपयाला पाव किलो मिळेल तुम्हाला. कुठला घ्या, लाल घ्या किंवा पिवळा घ्या. आणि इकडे चुडणी आहे ती 120 रुपये किलो. बघा इथे बेबी कॉर्न पण आहे, कोबी पण आहे पर्पलवाला. पण हे आपण काय घेत नाही. सर्व जे चायनीज वगैरे बनवतात ना ते लोक घेतात किंवा एकदम डिझायनर भाज्या सर्व आहे असं मला वाटतं. आपण रेग्युलर खाण्यामध्ये तर आपण तर नाही वापरत. कोणी वापरत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे आहे गवार. आता ती हळूहळू महाग होत चालली असं वाटतं. कारण आता मार्केटमधला रेट आहे 50 रुपये अर्धा किलो. आणि 1 किलो घेतले तर 80 रुपयाला मिळेल तुम्हाला. पण तुम्ही 80 रुपये किलो समजून 40 रुपयाला अर्धा किलो नका मागू. ते 50 रुपयाला अर्धा किलो आहे. बघा इकडे वाल पापडी आहे. ही कशी आहे?
आता 60 रुपये किलो आहे वालपापडी. बघा इकडे असे रिटेलमध्ये भाज्या मिळतात तुम्हाला, मी दाखवतो आहे. त्यांचे रेट पण सांगतो आहे आणि होलसेलवाले पण सगळे एकत्रच आहेत इकडे. इकडे भेंडी आहे आणि भेंडी बघा भेंडी. आणि आता किलोचा आजचा भाव आहे होलसेलवाला, हे 10 किलोचं तुम्ही घेतलं आहे तर 55 रुपये किलो हा भाव आहे भेंडीचा आजचा. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना, गवार आणि भेंडी एकदम भाऊ बहीण आहेत. तो गवार आणि ती भेंडी भाव एकत्रच वाढवत राहतात दोघे. चला आता भेंडी पण हळूहळू महाग होणार आहे असं दिसतं आहे. 55 रुपये होलसेलचा रेट आहे. इकडे दिसत आहेत तुम्हाला अशी लाईट हिरवीवाली कारली जी तुम्हाला 60 रुपये किलोने मिळते. आणि वांगी कशी दादा? वांगी आहेत ती 40 रुपये किलो. इकडे घेवडा आहे. घेवडा कसा? 30 रुपयाला अर्धा किलो घेवडा आहे. पापडी आहे ती पण 40ला अर्धा. पापडी ती 40ला अर्धा आहे. आणि इकडे फरसबी आहे ती 60 रुपयाला अर्धा. बघा पापडी घेवडा फरसबी रेट बघता तुम्ही 60 रुपयाला अर्धा किलो फरसबी. तोंडली कशी आहे दादा? बघा तोंडली ती 30 रुपयाला अर्धा किलो. सगळं काही मिळेल तुम्हाला इकडे. आणि पाठीमागे तुम्हाला ती भेंडी दिसते आहे रिटेलमध्ये 60 रुपये किलोचा आजचा रेट आहे भेंडीचा. भाज्या तर तुम्हाला सर्व मिळतील इकडे, पण रेट पण तुम्ही बघताय. आणि होलसेलवाला मार्केट आहे त्याच्यामध्येच आहे रिटेलवाल्या भाज्या आहेत. इकडे आहे तिखटवाली मिरची बघा, ही तुम्हाला 60 रुपये किलोने मिळेल. कोणती पण घ्या, ही आणि सेमच आहे ना. बघा 60 रुपये किलो. आणि अशी होलसेलमध्ये घेतली तर तुम्हाला रेट कमी मिळेल. किती? 52 रुपये. ओके बघा ही 52 रुपयाला मिळेल तुम्हाला. हे 10 किलो असेल ना? 10-12 किलो जसं भरेल तसं. बघा दादा सांगतोय की जसं भरेल तसं मिळेल तुम्हाला 10-12 किलो, पण होलसेलमध्ये. म्हणजे 10 किलोच्या कमी नसणार एवढं गॅरंटी आहे. 10 किलोपेक्षा जास्तच. आणि ही आहे कमी तिखटवाली, ही तुम्हाला 44 रुपये किलोने मिळेल. हे पूर्ण होलसेलवालं. हे 10 किलो तेच 10-12 किलोवाली गोणी आहे ती. आणि तुम्ही जर एकदम रिटेलमध्ये घ्यायला आला तर 55 रुपये किलोने तुम्हाला ही मिळेल कमी तिखटवाली मिरची. इकडे तुम्हाला मगाशी मी दाखवली कमी तिखटवाली मिरची होलसेलमध्ये. आणि ते इकडे आहे ती रिटेलमध्ये 60 रुपये किलो. आणि तिखटवाली ती 70 रुपये किलो. आलं कसं आहे दादा? बघा आलं आहे ते 140 रुपये किलो. थोडं ओलसरच आहे ना, आता पावसाळा आहे थोडं ओलसर आलं आहे, पण 140 रुपयेचा रेट आहे आल्याचा. बघा इथे फ्लॉवर आहेत, हे तुम्हाला रिटेलमध्ये 40 रुपये किलोने मिळतील. इथे गड्डीचा हिशोब नाही, तर इकडे किलोचा हिशोब आहे. आणि इकडे जे ठेवलेत ना सगळे हे 30 रुपयाला सगळ्यात येतात, 5च्या 5 किलोभर भरतील. या मार्केटला आला तर तुम्हाला गड्डीचा नाही तर किलोचा हिशोब आहे फ्लॉवरचा. भाजी मार्केटमध्ये लसूण पण आहे, जो तुम्हाला 260 रुपये किलोने मिळणार आहे. पण लसूण बघा एक नंबर लसूण. पाकळी बघा ना कशी सुटलेली पाकळी आहे मस्तपैकी. फुललेली पाकळी म्हणतो ना तसा एक नंबर गावठी लसूण 260 रुपये किलो. आणि इकडे दादा काय लसूण सोलतात की साफ करतात? साफ करतात आता इकडे. बघा इकडे पाकळ्या बघा. हे हिमाचलचा लसूण बघा, 250 रुपये किलो. हा आहे तो 250 रुपये किलो. पण एकच पाकळी कांद्या एवढं वाटतं ना ते. एक पाकळी बघा बघा एवढी मोठी पाकळी, एक पाकळी बघा या लसूणची. मला वाटतं 4-5च पाकळ्या आहेत एका गड्डीमध्ये. हे बघा 6 असतात. बघा याच्यामध्ये पण तुला 5-6 दिसतील, जास्त नाही. एवढा मोठा लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या. आणि आपला देशी कसा? 250. बघा हा पण देशी आहे, हा 250 रुपये छोट्या पाकळीवाला. क्वालिटी एक नंबर आहे लसूणची. इकडे आहे अरबीची भाजी. जास्त ठिकाणी नाही दिसली, 1-2 ठिकाणी दिसली, त्यातलं हे एक ठिकाण. आणि 40 रुपये किलो रेट आहे आज अरबीचा. बघा ह्या मार्केटमध्ये आपण बघितलेला सगळ्यात एक नंबरवाला टोमॅटो 600 रुपये जाळी आहे. जाळी 25 किलोचीच आहे, पण क्वालिटी चांगली आहे, एक नंबर क्वालिटी आहे इकडे. 600 रुपयाला तुम्हाला 25 किलो टोमॅटो मिळतील. पूर्ण जाळीच घ्यायची आहे तर 600 रुपयाचा हिशोब तुम्ही लावा किलो कसा पडतं आहे ते. पण पूर्ण जाळी घ्यायची. बबन शेट इंदे अँड सन्स, गाला नंबर 117 J117. इकडे कंचा आहेत होलसेलमध्ये 25 किलोचं पॅकिंग आहे. आणि 500 रुपयाला ना 22 किलो 23 रुपये. बघा 22 ते 23 किलो सांगतात दादा, बोनी होईल. आणि हे 500 रुपयाला तुम्हाला मिळेल. इकडे बघा टोमॅटो. हे कसं टोमॅटो? हे बघा 30 रुपये किलो टोमॅटो. टोमॅटोची साईज बघा केवढी. हे बघा हे कुठले टोमॅटो आहेत आपले? हां चेरी टोमॅटो आहे ते बघा हे. आणि इकडे मार्केटमध्ये 30 रुपये किलो आहे. हे पण 30 रुपये किलो टोमॅटो आहे. इथे आहे ते 35 रुपयेवाले पण आहेत. आणि हे आहेत ते 40 रुपये किलो टोमॅटो आहेत.
जे आपण आता 1 किलो टोमॅटो घेतो आहे 40 रुपये किलोमध्ये. आणि इकडे आहे बंडा भाजी. आणि आता ही मार्केटमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला दिसतेच आहे. कशी आहे दादा? 60 रुपये किलो आहे. आपल्याला ती अरबीसारखी दिसते पण अरबी छोटी असते, ही मोठी आहे बंडा. आणि दादांकडे इकडे आंबे आहेत. कसे आहेत ते? बघा 80 रुपये किलो तोतापुरी आंबे आहेत, ते पण सेम आहे. हे पण आंबे आहेत ते 80 रुपये किलो. इकडे आहे परवळ तर काय दिसला ना आपल्याला मार्केटमध्ये, छोटेवाले असतात. पडवळ दिसला मोठावाला, हा तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. शेंगा कशा दादा? चांगल्या साफ केलेल्या शेंगा, माती बिती काय नाही. बघा 140 रुपये किलो आहे. माती वगैरे काय नाही, एकदम क्लिअर साफ केलेली शेंग आहे ही. भुईमुगाची शेंग 160 रुपये किलो. आणि इकडे बघा ही तामिळनाडूची केळी, भाजीची केळी 60 रुपये किलोने तुम्हाला मिळते. मार्केटमध्ये सर्व काही मिळेल तुम्हाला. आणि यांच्याकडे पण वेगवेगळे भोपळे वगैरे आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे कल्याण APMCचं होलसेलवालं भाजी मार्केट. तिथे आपण होलसेलमध्ये भाज्यांचे रेट पाहिले, सोबत रिटेलमध्ये पण पाहिले. आणि जेवढ्या अवेलेबल भाज्या होत्या त्या सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.